ऋषिकेश वाघमारे यांनी हा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. ऋषिकेश वाघमारे. नमस्कार सर. सर, अधिकारी हा शब्द ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या नजरेसमोर एक सुटाबुटामधला व्यक्ती समोर येतो. पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे की ज्यावेळेस मी अधिकारी हा शब्द ऐकतो त्यावेळेस तुकाराम मुंडे माझ्यासमोर येतात. वा. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुमची बदली एखाद्या नवीन ठिकाणी होते त्यावेळेस तुम्ही भरपूर अशा नवीन योजना राबवता, नवीन संकल्पना तिथे तुम्ही राबवता, बऱ्याचशा त्यातल्या पूर्णही होतात आणि बदलीच्या कारणामुळे बऱ्याचशा अर्धवटही राहतात. मग त्यावेळेस तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की तिथल्या तुम्ही जनतेला पूर्णपणे न्याय देऊ शकलात की नाही, किंवा नवीन येणारा जो अधिकारी आहे त्याच्याशी तुम्ही त्या राहिलेल्या अर्धवट कामाची कधी चौकशी करता किंवा ते पूर्ण होतात की नाही याची खात्री करता? कामं पूर्ण नाही झाले किंवा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही याचं निश्चित वाईट वाटतं. ऑब्व्हियसली कोणताही प्रोजेक्ट हातात घेतला चांगलं करण्याचा आपण पूर्ण करू शकलो याचं निश्चित वाईट वाटतं आपण वैयक्तिक जीवनामध्ये. परंतु दुसऱ्या येणाऱ्या अधिकाऱ्याला मी सांगणं अपेक्षित आहे का, तर त्याचं उत्तर नाही आहे. कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे, गव्हर्नन्सचे रूल्स त्यांना माहिती आहे, त्यांचे प्रोजेक्ट आहेत. जनरली एखादी स्कीम चालू झाल्यानंतर ते चालू राहते, प्रायोरिटी वेगळ्या असू शकतात. परंतु या केसमध्ये मी काय करू शकतो, माझा प्रयत्न असा आहे की जिथं जाईल तिथं व्यवस्थितपणे काम करणे, रिझल्ट देणं हा आहे. असंच तुम्ही जे म्हणता की मी अधिकारी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तुकाराम मुंडे लक्षात येतो, हे न होता ज्यावेळेस मी कोणताही नागरिक बनतो तो माझा सेल्फ व्हिजन जे असेल ते मला का दिसत नाही. मला जर वाटलं की फॉर एक्झाम्पल शहर हे कचरामुक्त पाहिजे, साधी गोष्ट आहे. शहर ॲज अ इंडिव्हिज्युअल मी कचरामुक्त करू शकणार नाही, पण मी कचरा न करायचं ठरवलं तर काय होईल. ॲट इंडिव्हिज्युअल लेवल आपल्याकडं काय आहे की जसं निंबी सिंड्रोम म्हटलं, स्वच्छता म्हणजे काय, घरातला कचरा रस्त्यावर टाकायचा म्हणजे स्वच्छता. मी घर साफ केलं आणि मी ते रस्त्यावर टाकलं आणि वरतून कॉर्पोरेशन विचारलं तुम्ही का उचलत नाही. कॉर्पोरेशनची जबाबदारी निश्चित आहे की स्वच्छता करावी, परंतु नागरिकांना हा अधिकार कोणी दिला की शहर घाण करण्याचा. मुद्दा तिथं आहे की कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेणार आहोत की नाही. त्या प्रत्येक गोष्टीला बाबतीत दुसऱ्याकडे बघणार म्हणजे एका बाजूला सेल्फ रूल आहे म्हणायचं. मला असं वाटतं की याच्यावरती डीप आणि वाईड विचारमंथन डिस्कस होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं त्या नोटवरती आपण कन्क्लूड करूया. मला त्याच्यावरती एकच सांगता येईल की आणि असं वाटतं की जो माझा बोलण्यातून सांगायचा विसरून गेला तो या निमित्ताने समोर आला. आपली राज्यघटना आहे आणि राज्यघटनेमध्ये प्रियांबल आहे. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी वी द पीपल पासून सगळं पाठ केलेलं असेल. प्रियांबल म्हटलं की लिहायला सुरुवात करतो वी द पीपल पासून शेवटपर्यंत 1949. त्याचा अर्थ कधी समजून घेतलाय का, त्याची फिलॉसॉफी काय आहे कधी समजून घेतलंय का. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्स, हे एक वाक्य आहे. बाकी आहे जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रेटर्निटी, सॉव्हरेन, सेक्युलर, डेमोक्रेटिक सगळं आहे. पण त्याच्यामध्ये हे एक वाक्य आहे, अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्स दिस कॉन्स्टिट्यूशन, राईट. याचा अर्थ कधी बघितला का. याचा अर्थ असा आहे की दिस इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट, इट इज नॉट अ डेड डॉक्युमेंट, दीज आर नॉट जस्ट लेटर, दॅट इज अ फिलॉसॉफी अंडरलाईंग द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज अ रूल ऑफ द लॉ, रूल ऑफ कंट्री जो आपण म्हणतो. आणि अंडरलाईंग फिलॉसॉफी गिव्ह टू आवर सेल्स म्हणजे ही आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की ही जी फिलॉसॉफी आहे प्रत्येक मोमेंटला ती जगवली पाहिजे. जगवण्यासाठी ती आपण आपल्याला देतो आणि त्याच्यात आवश्यक असणारे जर चुकीच्या गोष्टी होतात ते थांबवणे आपली जबाबदारी आहे. म्हणून इट्स अ लिव्हिंग डॉक्युमेंट आणि म्हणून गिव्ह इट टू आवर सेल्स, जी आपणच तयार केलेली, आपणच अडॉप्ट केलेली, आपल्यालाच देऊ केलेली आहे. डू वी लिव्ह दॅट फिलॉसॉफी अँड कॉन्स्टिट्यूशन, that is the question everybody must ask oneself and try to walk on that. That is the answer to it.